हर हर महादेव। वसईविरार शहर महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता सर्वत्र सुरू झालेला आहे आणि सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. बहुजन विकास आघाडी वर्सेस महायुतीची एक काटेची टक्कर आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु वार्ड क्रमांक 22 मध्ये मात्र अपक्ष पॅनल उभा राहिलेला आहे आणि या अपक्ष पॅनलची नेमकी उद्दिष्ट काय आहे आणि हे अपक्ष पॅनल कशामुळे या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्या जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत भाजपाचे माजी नगरसेवक किरण भोईर आहेत. सर, काय सांगाल? आपण एक पॅनल अपक्ष उभा केलेला आहे, काय भूमिका आपली नेमकी? नमस्कार. पॅनल उभं करण्याच्या मागे सर्वात पहिला होतं की भारतीय जनता पार्टीने माझं तिकीट नाकारलेलं आहे आणि तिकीट नाकारल्यामुळे ॲक्च्युली मी शांत बसायचा निर्णय घेतलेला होता. पण आपल्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांनी सर्वांनी सांगितलं की जर साहेब दादा तुम्ही उभे नाही राहणार तर सेवा कोण करणार इथे, कारण आजच्या डेटला सगळ्यांचे PA किंवा कोणाचे हस्तकच इथे असतात. तर त्याच्यासाठी सगळेजण आले आणि त्यांनी मला सांगितलं की तू उभा राहा, तुझं पॅनल बनव, आम्ही सर्व तुझ्या जोडीला आहोत. त्या हिशोबाने मी जनतेचा विश्वास म्हणून जनविश्वास पॅनल तयार केलं आणि आता लढतोय. कशा पद्धतीची आपली या निवडणुकीमध्ये रणनीती असेल? आपण प्रचार कसा करणार आहेत? तर पहिला तर सर्वप्रथम रणनीती कधी सांगायची नसते आणि रणनीती सांगितला तर रणनीती भेदण्यासाठी भरपूर लोक तयार आहेत. पण सिंपल गोष्ट आहे, 45,000चा वॉर्ड आहे आणि त्याच्यामध्ये कॉस्मोपॉलिटियन लोक देखील आहेत आणि स्थानिक एरिया देखील येतो. तर माझे 2 उमेदवार हे उत्तर भारतीय आहेत आणि 2 उमेदवार हे माझे स्थानिक आहेत. मी स्वतः स्थानिक आहे आणि एक भगिनी आहे आमची सायली पाटील, ती आचोळ्या गावातली स्थानिक आहे आणि गोखिवरा गावांशी बऱ्यापैकी कनेक्टेड आहे. तर असं स्थानिकांच्या जोडीला घेऊन आपण हे पॅनल कॉस्मो म्हणजे जे परप्रांतीय त्यांच्या जोडीला घेऊन आपण हे पॅनल काढतो, कारण जिंकायचं आहे ह्या हिशोबाने हे पॅनल बनवलेलं आहे आपण. का वाटलं की आज जनविश्वास पॅनल आपण तयार करावं आणि ही निवडणूक लढावी? बघा, हे स्पष्ट आहे की लोकांच्या विश्वासाला कुठे तडा जाऊ देऊ नये. शेवटी कसं आहे माहिती आहे का, उमेदवार कोणी असला तरी सुद्धा लोकांची कामं झाली पाहिजेत. जर लोकांची कामं होत नाहीत तर या 20 वर्ष मी केलेल्या ह्याच्यामधले सेवेचा आउटपुट काय होणार? अशा भरपूर वेळा झालेलं होतं की 2020मध्ये माझी टर्म देखील संपलेली होती, 3rd टर्म संपलेली होती, पण माझं ऑफिस चालू होतं. मी सेवा ही अजूनपर्यंत देतच राहिलो आणि कंटिन्युअस देत राहिलो. मी सेवेकरी आहे म्हणून सेवा देतो, मी सेवा देतो म्हणून लोक आहेत जोडीला आणि जिथे लोक आहेत तिथे मदत आहे आणि तिथे विश्वास पण आहे. म्हणून जनविश्वास पॅनल टाकला आणि आमचं पॅनल मेजॉरिटीने निवडून येणार, मी तुम्हाला सांगतो या गोष्टीबद्दल. काल चिन्ह वाटप झालेलं आहे आणि आपल्या 4ही उमेदवाराला वेगळं वेगळं चिन्ह मिळालेलं आहे. त्यामुळे हे चिन्ह घरोघरी पोहोचवण्यामध्ये आपल्याला काय कसं आव्हान असेल? आव्हान नक्कीच आहे. काय असतं माहिती आहे का, मला हे पूर्ण पॅनल निवडून आणायचं आहे आणि हे चिन्ह घरोघरी निवडण्यासाठी आम्ही 4ही कॅन्डिडेट जॉईंटली आमच्या सगळ्या चिन्ह जे आहेत ते एकत्र करून त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने ते पुढे प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करतो. काय वाटतंय या निवडणुकीमध्ये आता बहुजन विकास आघाडी वर्सेस त्याचबरोबर महायुतीची ताकद आपल्या पुढे आहे, कसं सामोरे झाले या निवडणुकीला? आपण म्हणालो मी थोडी निवडणुकीला सामोरे जातो, माझी लोक जातात. जिथे जनता आहे आणि ते डिसाईड करणार आहे सेवेकरी पाहिजे का कोणाचे PA पाहिजेत आणि ते डिसाईड केलेलं आहे त्यांनी. कितीही पैसा काढला, कितीही काही केलं तरी सुद्धा सेवा जिंकणार ह्याचा पूर्णपणे मला अभिमान आहे आणि मला माहिती आहे आम्ही जिंकणार आहोत याच्यामध्ये. आपण मागच्या टर्म पासून या ठिकाणी काम केलेलं आहे, लोकांसोबत आपली नाळ देखील जुळलेली आहे, त्यामुळे कसा विश्वास वाटते? हा जनतेचा विश्वास म्हणून जनविश्वास पॅनल आहे आणि मी निवडून येणार. मी वारंवार म्हणालो आमचं पूर्ण पॅनल निवडून येणार. हे बघा, मी कोणाला चेतवत नाही किंवा कोणाला माझा अति आत्मविश्वास देखील दाखवत नाही, पण जो विश्वास आहे तो तर दाखवला पाहिजे. बस मी माझा विश्वास दाखवतो आणि निवडून येणार हे सांगतो तुम्हाला आणि मेजॉरिटीने निवडून येणार म्हणतो. आपला पक्षाकडून आपल्याला तिकीट नाकारलेलं आहे आणि आपण अपक्ष पॅनलच्या माध्यमातून आज जनतेपर्यंत जात आहात,
म्हणजे या निवडणुकीकडे म्हणजे तुम्ही पक्षाचा तुमच्या डोक्यावरून हात निघाल्याच्या नंतर या निवडणुकीमध्ये आपण लोकांपर्यंत जात आहेत, संवाद साधत आहेत, परंतु पक्षाची ताकद कुठे कमी वाटते? नाही नाही, पक्षाची ताकदपेक्षा कसं आहे माहिती आहे का, मी जेव्हा जातो पहिला तर असं आहे की किरण भोईर म्हणजे भाजपा, कारण मी एकटाच नगरसेवक होतो. 115 नगरसेवकांना मी बऱ्यापैकी त्यांना डिबेट करायचो, त्यांच्याशी त्यांना उत्तरं द्यायचो. काउन्सिलमध्ये असे बरेचसे ठराव देखील आहेत जे 115 विरुद्ध 1 असे झालेले आहेत. मी लढलो, मी पूर्णपणे मी माझ्या पक्षाला न्याय दिला आणि मी लढलो. पण कुठे चुकलं, कुठे काय चुकलं हे मला अजूनही कळलं नाही. ॲटलिस्ट येऊन कुणीतरी सांगावं कुठे काय चुकतंय, त्या हिशोबात आपण करू काय असेल ते. पक्षाला दोषी समजाल का अन्य काही कारण आहे? पक्षाला दोष देऊ शकत नाही. पक्षाला कसं काय दोष देणार? तिकीट देणारा जो आहे व्यक्ती, त्यांनी ज्या पद्धतीने तिकीट दिलेलं असेल त्यानेच दिले. पक्षाचा कसा काय संबंध येतो याच्यामध्ये, असा विषय. कुठेतरी कमीपणा वाटतोय पक्ष नसल्यामुळे सोबत? कमीपणा नाही, कारण जनता आहे. कमीपणा बिलकुल नाही वाटत. कधी कधी थोडंसं आहे ना स्लिप ऑफ टंग होते, पण कमीपणा नाही वाटत, कारण लोक आहेत जोडीला. कमीपणा वाटण्याचं कारणच नाही आहे. आमचा पक्षच जनतेचा आहे आणि जनता माझ्या जोडीला आहे, तर मला कशी कमीपणा वाटणार आहे? नाही वाटणार कमीपणा मला, आणि वाटत देखील नाही आहे. विजय निश्चित असणार 100%. मी म्हणालो ना, पहिल्या दिवशी मी म्हणालेलो होतो की पहिला मला 50% आशा होती, आता मला 80% आशा आहे. विजय माझाच आहे. विजय आमच्या पूर्ण पॅनलचा आहे. विजय हा जनतेचा आहे आणि विजय हा सेवेचा आहे. सेवा तिथे विजय, हे जुनं समीकरण आहे. कितीही पैसे वाटा, कितीही कोणी काही करा, पण सेवा जिथे असते ना ती कामाला येते. कोणाला अडीअडचणीत केलेली मदत ना, एखादा माणूस देखील आहे ना शेवटपर्यंत लक्षात ठेवतो. शेवटी त्याने इंडिव्हिज्युअल काय मदत केली हे बघायला येतोच ना कोणतरी. तेच असतं याच्यामध्ये. वोट घेणं हे सोपी गोष्ट नाही आहे. पैसे देतात भरपूर लोक, सगळ्यांना वाटतं की पैशाने वोट येईल, पण असं नसतं. जिथे सेवा येते ना, तो माणूस शेवटच्या क्षणाला देखील आहे ना विचार करतो. आणि एकदा माझ्या जोडीला झालं आहे 2010ला. मी डेफिनेटली सांगतो यावेळेला 2026 हे रिपीट होणार आहे आणि आमचं पूर्ण पॅनल येणार आहे. तर आता आपण प्रचारामध्ये उतरलेला आहे, कोणते कोणते मुद्दे घेऊन आपण लोकांपर्यंत जात आहे? डेफिनेटली मी मुद्दे सांगतोय म्हणजे माझा थोडक्यात तुम्हाला जो अजेंडा आहे ना तोच सांगतोय, पण तरीसुद्धा मी ओपनली बोलतो, कारण काही गोष्टी बोलणं गरजेचं आहे. आजचा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कुठला? हॉस्पिटलचा. जो 400 बेडचं हॉस्पिटल बाजूला आहे, सर्वात पहिला तुम्हाला मी सांगतो, हे हॉस्पिटलची सुरुवात केलेली होती हे जुने कमिशनर जे आपले होते डी गंगाधरन डी, ह्यांना मी रिक्वेस्ट केलेली होती त्यावेळेला, आणि त्यांनी पूर्ण बघितलं आणि हॉस्पिटलसाठी जागा इथे मी त्यांना शोधून दिलेली होती. सर्वे नंबर 6 मध्ये 15 कोटीमध्ये सँक्शन होऊन ते त्यांनी भूमिपूजन देखील तिथे केलं, पण काय हॉस्पिटल चालू झालं नाही. तर मी असंच एकदा आमच्या आमदाराला सांगितलं, बाबा आपल्याला ह्या मुद्द्यावरती बोलायला लागेल, जनतेचा हा काम आहे आणि हे जर झालं नाही तर कुठेतरी आपल्याला सेटबॅक पडेल, म्हणून आपण ह्याच्यासाठी आंदोलन काढलंच पाहिजे. मी आंदोलनाचे लेटर त्यांनाच नाही, अगदी मंत्रालयापर्यंत दिले सर्व. त्याच्यानंतर भरपूर असं झालं की सत्ता चेंज झाली. हाय सांगतात की मी हॉस्पिटल आणलं, ते सांगतात का मी हॉस्पिटल आणलं. हॉस्पिटल आणलं कोणी? सुरुवात कोणी केली? तर त्या प्रशासकाने केलेली आहे आणि मी त्याचा साक्षीदार आहे, कारण आम्ही दोघं बसून ते केलेलं. माझी एक बाईट देखील आहे त्याच्या संदर्भात. 2021 मध्ये मी कळकळीने सांगत होतो, कारण ते माझ्या वॉर्डमध्ये येतं. त्यांना सांगितलं की ते हॉस्पिटल पहिला पाहिजे. दुसरं, सूर्याच्या टाक्या ज्या आहेत त्या कधीच सँक्शन झालेल्या होत्या. का अजूनपर्यंत सूर्याचं पाणी नाही आलं आपल्याकडे? सूर्य वितरणाचं पाणी का नव्हतं आलेलं होतं? प्रशासन असताना मी खूप वेळा सांगितलं की सर, पूर्णपणे आपल्या अमृत योजनेचं पूर्ण वितरण झालेलं आहे. अमृत योजनेचा पूर्ण पैसे देखील आलेले आहे, कॉन्ट्रॅक्टरचं पण काम झालेलं आहे, तुम्ही ते चालू करा. अदरवाईज ज्या बनवलेल्या आहेत त्या सुकल्या जातील. मी 4 टाक्या अमृतमधून सँक्शन करून दिलेल्या होत्या,
आणि त्या चारीच्या चारी टाक्या आहेत ना, त्या एव्हरशाईन सिटी, वसंतनगरी, लिंक रोड, आपलं आणि राम रहीमला एक टाकी होती, एक सर्वे नंबर 6 मध्ये टाकी होती आणि एक त्याच्यामध्ये लिंक रोडमध्ये एक टाकी होती. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे माझ्या वॉर्डमध्ये 3 टाक्या, मोठ्या टाक्या मी जर प्रस्थापित करतो. अजून कोणी इतक्या प्रस्थापित केलेल्या आहेत 3 टाक्या अशा? कोणीच नाही. मी पूर्णपणे विचार करून त्या पाण्याच्या टाक्या प्रस्थापित केलेल्या होत्या आणि ते पाणी चालू करण्यासाठी देखील मी खूप प्रेशर दिला. तेव्हा कुठेतरी जाऊन ह्या इंजिनियर्सने, आयुक्तांनी पाणी चालू केलं. नाहीतर हे पाणी पण आता जे येते ना आमच्या वॉर्डमध्ये ते पण नसतं आलं. हा विषय आहे. आपण जर बघितलं तर आपला वार्ड हा सर्व धर्मियांनी आणि चाळीने आणि सर्व म्हणजे लोकवस्तीने मोठा दाटलेला आहे. या लोकांच्या हितासाठी आपण कामं केलेली आहेत, त्या विश्वासावर आपण जिंकणार. 100% मी लोकांच्या हिताचीच कामं केलेली आहेत. बियॉन्ड नगरसेवक कामं मी त्यांची करून दिलेली आहेत. माझं एक नाळ जुळलेली आहे प्रत्येक नागरिकांशी. ते नागरिक प्रत्येक माझे आहेत आणि मी त्यांचा आहे. माझा जन्मच सेवेसाठी झालेला आहे. सेवा निवडतात का पैसे निवडतात हे नागरिक, पण मला माहिती आहे 100% की जनता ही मला बहुमताने निवडून देणार आहे. कारण काय, त्यांच्या अडीअडचणीला कोण इकडे भेटतो? मीच भेटतो. जेव्हा एखादी अटेस्टेशन असतं ना, तेव्हा देखील प्रशासन किंवा कुठले अधिकारी असतात जे किती सामान्य माणसाला सतावतात हे मी बघितलं आहे. कधी कधी बघतो मी, एखादा व्यक्ती, एखादा नागरिक हा अडचणीत आहे, कायदा बाजूला ठेवून देखील मी काम करतो आणि मी ते त्यांना सांगतो, बाबा असा असा कायदा आहे, पण तू अडचणीत आहे, मला मदत करतोय मी, ही सेवा आहे, लक्षात ठेव, मला हे नको करूस. ह्या कामं केलेली आहेत म्हणून आजची नाळ जोडलेली आहे. अदरवाईज काय, लोकांना माहिती आहे सर्व. कोण नगरसेवक बसलेला असतो हो इतका वेळ लोकांची सेवा करण्यासाठी? 20 वर्ष झालं अजून मी नगरसेवक, तो नगरसेवकच आहे. माझ्या जोडीला असलेले नगरसेवक कुठे गेलेत आता? सेवाच करतो, अपेक्षा नाही आहे काही, आहे नगरसेवक, असा विषय. निश्चितच आपण जर बघितलं असाल तर जनविश्वास हे पॅनल वार्ड क्रमांक 22 मधून विजय होणार असा विश्वास देखील यावेळेस माजी नगरसेवक किरण भोईर यांनी व्यक्त केलेला आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, वसई.